बापरे खूप. पुणे कोल्हापूरला लय गरम होते. आणि आता कार्यक्रम उरकून आम्ही चाललोय कोल्हापूर एक्सप्लोर करायला. आता कोल्हापूरच्या जावयाला कोल्हापूर तर दाखवायलाच पाहिजे ना. बरंच एक्सप्लोर केले पण आता परत अजून 15 वेळा एक स्पेशल शो 3D शो 13D सॉरी माय बॅड तो त्याला दाखवायला जायचंय. तर आम्ही चाललोय सगळी फॅमिली सोबतच. माझी फॅमिली म्हणजे मिक्स सगळं. आणि आम्ही आज काय भरपूर ठिकाणी जाऊ मे बी. तर जिथं जिथं जाणार आहे तसा हा ब्लॉग असणार आहे कोल्हापूरचा ब्लॉग. चलो आम्ही सगळे चाललो फिरायला. आम्ही सगळे चाललो फिरायला. किती वेळ दाखवतोय? 448 तुझे अंकल दाखवलं सगळ्यांना. मामाला हात पुरत नाही बाई तर आम्ही पोहोचलो आता पन्हाळगडावर. पन्हाळगडावर आणि आम्ही चाललोय 13D मूवी बघायला. शोला चला चला. कोण कोण आले आमच्या सोबत करू आमची झोप. नमस्कार गाईज, पोहोचलोय आता 13D शो बघायला. बघा गर्दी बघा फुल कचाकच भरली. फॅमिली पण आमची कचाकच बसली आहे. आम्ही आता एक्सपिरियन्स करणार आहे 13D मध्ये. ये 13D शो पहिला मी तर बघितलाय, यांनी पण बघितलंय, बाकीच्या नाही बघितलंय. बघू आता कसं वाटतं पण एक्सपिरियन्स. तर आता आमचा मूवी बघून झालेला आहे 13D शो बघून झालेला आहे. हा आणि त्याच्यानंतर एक्सपिरियन्स खूप भारी होता. मस्त ओढला झालंय, पावसात दिसले नासून एवढं. हा ना खूप मजा येते ऍक्च्युली. गेली म्हणजे रोलर कोस्टर सारखं खूप छान वाटतंय. आणि एनर्जी तर सगळ्यांची खूप जास्त. सगळ्यांनी खूप घोषणा दिला. शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज जय. खूप मजा आली. एक्सपिरियन्स खूप भारी होता. आणि याच्यानंतर आता आम्ही इथे सनसेट एन्जॉय करेल पन्हाळगडावर. आणि मग त्याच्यानंतर आम्ही जाऊ नेक्स्ट स्पॉटला. आम्ही आलोय सनसेट पॉइंटला. आता सनसेट होत आला आहे आणि आम्ही इथं मस्त आराम करतो. पण थोडी आमची माहिती चिडलेली आहे कारण की फोटोच बरोबर येत नाही. सूर्य छोटासा कमी होतोय, मध्ये सूर्य जास्त होतोय स्टार्टिंगला, आहे की नाही. बघा तिथे राग बघा डोळ्यात. बघा किती नशिले आखे, अशी नशिले आखे. असे आहे का कोणाचे बायकोचे डोळे एवढ्या मस्त मस्त. ही फक्त माझी बायको आहे, कोणाची नाही. बघा किती लक्की आहे. धन्यवाद काय टाकला मी. सनसेट एन्जॉय करून आम्ही आता निघालोय आमच्या नेक्स्ट स्पॉटला. गेस करा बरोबर कुठे असणार आहे. सगळ्यांना माहिती असेल तो स्पॉट. फेमस स्पॉट, कोल्हापूरचा फेमस स्पॉट. एकच लेट्स गो. मुला त्याची आवडती फेवरेट गोष्ट जे मी नेहमीच खात असतो. पण एका स्पेशल माणसाकडे खायची जे लोक व्हायरल खूप येतो माणूस. येस. तो बघू आज तरी अक्षयला मिळते का ती. खूप ट्रिप्स पासून म्हणजे त्याचं चाललंय की त्याला तीच वेळ खायची. पण मी खाल्ली होती 1-2 ठिकाणी पण काय आवडलं नाही की. त्यापेक्षा म्हटलं पुण्यात चांगली कोल्हापूरकर बघा सांगा याला. चला बघूया याला आज खायलाच घालू आपण. तर काय आता आम्ही पोहोचलोय रंकाळा. फेमस स्पॉट एक जो आहे कोल्हापूर मध्ये तो आहे रंकाळा. रंकाळ्याशिवाय अजून कुठलं काही फेमस आहे का कोल्हापूरमध्ये?
आज सॅला रंकाळ्याची फेमस भेळ खायला घालणारच. बघू कशी लागते की फेमस भेळ. दरवेळेस म्हणतोय की खाईल त्याचं खाणं होत नाही. आज तो काय म्हणतात योग आला आहे की तिथं ती फेमस भेळ आम्ही खाणार आहोत सगळेच. हो. बघू कशी लागते. चला सांगतो तुम्हाला पुढे. फायनली घातली का तुला खायला राजकमलची वेळ कशी आहे? एक नंबर मस्त जबरदस्त. आणलंय चालायचं वेळ घेऊन आता आपण कुठे आलोय सांग. इथेच आहे पण आता काय खातो आपण? आमचं साहेबांनी सांगितलं एकदा खाऊन बघू आता कसं. खा रहे काय काय हा जेवायचं बस. मी काय विचारलंय कसं होतं? बघा माग आमची बहिणी आहे. मी माझी गमू आहे. प्रिय प्रिय माझी बायको. गाईवर भेळ खाल्ल्यानंतर आता आम्ही आलोय महालक्ष्मीच्या दर्शनाला. दर्शन घ्या. गर्दी तर खूप आहे तर आम्ही काम चालू आहे. आता मग दर्शन घेणार. आता नेक्स्ट स्पॉट काय आहे मॅडम सांगता का जरा? नेक्स्ट स्पॉट काय नाही दर्शन घेऊन आलोय. दर्शन जमलं मी गाडी घालून एवढं. खूप चालणं झालंय आमचं तर पार्किंगला जागा खूप लांब भेटते तिथून चालत जायचं म्हणजे खूप पाय दुखतात. आणि परत गाडी पण चालवायची म्हणून खूप मला नाही चालवायची पण ठीक आहे माझी. आणि आता इतका घंटा आलाय जेवायची पण इच्छा नाही लागेल थोडंफार. तो आता आम्ही डिनरसाठी जाईल कुठेतरी आणि बघू मग नेक्स्ट. खाणार आहे काय? इथेच म्हणजे आम्ही मध्येच खायला आता डिनर करून आम्ही घरी निघून येईल आणि इथेच आम्ही निघणार बॅक टू पुणे फायनली. तर असं होतं आमचं आजचं कोल्हापूर चला मग पुन्हा भेटलो कोणत्या तरी नव्या ब्लॉग सोबत. लाईक शेअर आणि सबस्क्राईब. बाय बाय.